2006ला नगरसेविका म्हणून मी काम केले आणि त्याच्या अगोदरच्या काळापासून जगताप यांचा नगरपालिकेत हस्तक्षेप आहे. त्याच्या अगोदर त्यांच्या आई नगरसेविका होत्या, तेव्हा देखील काय तिथं आई येऊन काम करत नव्हत्या, हे जगतापच तिथं हस्तक्षेप करायचे. मग विकास कुणी केला नाही त्यांनी स्वतःला विचारावं. निवडून येताना एका पार्टीला सोबत घेऊन निवडून यायचं, त्याच्यानंतर त्याच पार्टीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी अरुणाताई दत्तूंना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर परत त्यांच्यावर त्यांनी अविश्वास आणला, त्यांना पदावरून दूर केलं. मग हे का होतंय? हा माणूस बाकीच्या महिलांना काम करू देत नाही, हा स्वतःच्या पत्नीला, खरं तर ती बिचारी माझी मैत्रीण आहे सुप्रिया जगताप, त्यांना ते उद्या काम कसं करू देणार आहे? माझे दीर असू दे आणि माझे मिस्टर असू दे, मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं, अध्यक्षपदाची उमेदवारी आज आपण दाखल करतोय, मी सही करते, याचे पूर्ण अधिकार मला तुम्ही दिले पाहिजे. त्यांनी मान्य केलं होते या गोष्टी, पण नगरपालिकेत या माणसाला मान्य नव्हत्या ना या गोष्टी. बाहेरच्या महिलांना तुम्ही एवढा दबाव आणू शकता, मी ऐकलं नाही हा भाग वेगळा, तर मग पत्नीला तुम्ही कोणत्या प्रकारचा दबाव आणू शकता? आज शहरातून फिरताना तुम्ही बघा, सुसज्ज असं नाट्यगृह आज शहरात उभं आहे, हे आमच्या कार्यकाळात झालेलं आहे. आणि त्यांनी त्यांची जी पुस्तकात मांडलेलं आहे की बाबा हे सगळे जिल्हा नियोजन अंतर्गत, मुळात त्यांना विचारा की तुम्हाला जिल्हा नियोजनावर पाठवलं कोणी? निवडून येण्यापुरतं नेत्यांचे हात धरायचे, निवडून येण्यापुरतं त्या नेत्यांचा जय जयकार करायचा आणि त्या निवडून आलो आपलं काम संपलं की त्यांना लाथाडायचं. म्हणजे खोबरं तिकडं चांग भलं, ही टेंडन्सी या माणसाची आहे. तेजस्विनीताई कदम भाजपचा संभाव्य उमेदवार होत्या नगराध्यक्ष पदाच्या, त्यांचं हे वाक्य होतं की नगरपालिकेत जाऊन हे असा त्रास भोगण्यापेक्षा आम्ही गृहिणी म्हणून घरात बसलेलं बरं. मुळात तो विरंगुळा केंद्र तुम्ही होऊ दिला नव्हता. आणि हे काय मी वैयक्तिक बोलत नाही, तुम्ही कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना आज माझ्या परस्पर जाऊन विचारा की बाबा ही विरंगुळा केंद्र वास्तू बांधण्यासाठी तुम्हाला किती अडथळे आले. 2016च्या निवडणुकीच्या वेळेस राहुल शहा शेट्टी आमचे नेते होते, कधी शेट्टींचं मत त्यांनी मान्य केलं नाही, शेट्टींच्या वाड्याला त्यांनी लाथ मारली. त्याच्यानंतर आदरणीय भारतनाना भालके स्वर्गवासी झाल्यानंतर पोटनिवडणुका लागल्या, त्याच्यानंतर देखील भगीरथ दादा ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले, सामोरे गेले, त्यावेळेस त्यांना देखील त्यांनी असंच केलं, म्हणजे दादांना त्यांनी विरोध केला. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगते, आज ज्या गटातून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे, समाधान दादा आमदार साहेब आहेत, त्यांना देखील त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस समाधान दादा यांना चोर म्हणण्याचं धाडस संपूर्ण शहरात कुणी केलेलं नाही. आमदार साहेबांना, त्या आमदार साहेबांना चोर म्हणण्याचं धाडस या माणसाने केले. या माणसाची वृत्ती अशी आहे, लोकांचं लुबाडण्याचा विषय नाही तर पैसे बुडवण्याची देखील वृत्ती या माणसाची आहे. किराणा मालाचा असू द्या किंवा मग पुजाऱ्याचा असू द्या, ब्राह्मणाचा असू द्या किंवा खव्याचे पैसे असू द्या, त्यांच्या या स्कीमचे आम्ही देखील लाभार्थी आहोत. अशा प्रकारे त्यांनी अनेक जणांचे पैसे बुडवलेले आहेत. तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत, आधी इतक्या ऍक्टिव्ह महिला आहेत. आज शहरात फिरत असताना जनमानसात देखील त्यांचं म्हणजे प्रत्येक नागरिकाचं मत आहे की बाबा हे उमेदवार आपल्या अध्यक्षपदासाठी अगदी योग्य आहे. त्यांनी ठामपणे सांगितले बाबा मी निवडून आल्यानंतर माझ्या घरातील कोणी हस्तक्षेप तिथं करणार नाही, आणि त्या आहेत धाडसी तेवढ्या. नमस्कार, मी अविनाश, महाराष्ट्र माझामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. दर्शको, मंगळवेढा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे आणि या निवडणुकीच्या निमित्तानं वेगवेगळ्या विषयांना हात घालत असताना आजचा जो आपला संवाद आहे तो या नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्ष राहिलेल्या अरुणाताई माळी यांच्यासोबत आहे. ताई, पहिले तर तुमचं स्वागत आहे. खरं तर आजच्या या संपूर्ण निवडणुकीच्या मैदानामध्ये सध्या आरोप प्रत्यारोपामध्ये तुमचं नाव अधिक चर्चेला जातं. ह्याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे गेल्या 20 वर्षांमध्ये अजित जगतापांनी मंगळवेढ्यामध्ये काय केलं या संदर्भातला ज्यावेळेला आरोप इथं त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या बाजूने केला जातोय, तेव्हा त्याला विरोध करत असताना अजित जगतापांकडून सातत्यानं मिस्टर नगराध्यक्ष तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत त्यांना विचारा अशा पद्धतीची खरं तर भूमिका मांडली जाते. आणि तो जाब विचारणारी खरं तर आजची तुमची मुलाखत आहे की तुम्ही पाठीमागच्या ज्यावेळेला तुमची सत्ता होती तिथे नेमकं काय केलं, तुम्ही विकास का करू शकला नाही? जे सत्ताधारी म्हणतायत किंवा अजित जगतापांवर आरोप होतो की तुम्ही मंगळवेढ्याचा विकास केला नाही, आणि त्यावेळेला ते बोट दाखवतायत तुमच्याकडे. तुमच्या बाबतीमध्ये बऱ्याच वेळा मैदानावर अशी चर्चा आहे की तुम्ही असाल किंवा अरुणाताई दत्तू असाल, या दोन्ही अरुणाताईंच्या कार्यकाळामध्ये अजित जगतापांनी इथं आवर्जून प्रत्येक ठिकाणी खोडा घातला, अडचणी आणल्या, तुम्हा दोघींना इथं कारभार करू दिला नाही, या पद्धतीच्या चर्चा देखील मंगळवेढ्यामध्ये, तशा पद्धतीचे आरोप देखील तुमच्या तीर्थक्षेत्र आघाडीतून त्या ठिकाणी विरोधकांवर किंवा स्पेसिफिक अजित आप्पांवर केले जातात. तर हे काय गपलाय नेमका? म्हणजे ही सगळी मंडळी म्हणतात की 20 वर्ष अजित जगतापांनी काम केलं नाही, अजित जगताप म्हणतात अरुणाताईंनाच विचारा. ताई, सांगा आता तुम्ही की का तुम्ही तुमच्या काळामध्ये काय विकास करू शकला नाही, किंवा मग तुमच्याकडून जो आरोप केला जातोय की तुम्हाला महिला चालतच नाहीत किंवा तुम्हाला महिलांनी काम केलेलं चालत नाही, तर हे काय आहे नेमकं? नमस्कार. मुळात जगताप साहेब म्हणतायत की 20 वर्ष ते राजकारणात आहेत.
आम्ही राजकारणात म्हणजे मी अध्यक्ष होते गेल्या 5 वर्षात. बर. 20 वर्षाचा कार्यकाळ विकासासाठी आणि 5 वर्षाचा कार्यकाळ विकासासाठी. बरोबर. फरक भरपूर आहे यात. हम्म. मी अध्यक्ष पदावर होते 5 वर्षासाठी. हम्म. त्याच्या अगोदर 2006 ला नगरसेविका म्हणून मी काम केले हम्म. आणि त्याच्या अगोदरच्या काळापासून जगताप यांचा नगरपालिकेत हस्तक्षेप आहे. हम्म. आणि त्याच्या अगोदर त्यांच्या आई नगरसेविका होत्या. तेव्हा देखील काय तिथं आई येऊन काम करत नव्हत्या. हे जगतापच तिथं हस्तक्षेप करायचे. हम्म. मग विकास कुणी केला नाही हम्म. हे त्यांनी स्वतःला विचारावं की बाबा विकास आपण का केला नाही, कशासाठी शहराचा विकास या ठिकाणी थांबलेला आहे. हम्म. राहता राहिला विषय माझ्या कार्यकाळाचा. 2016ला आमच्या निवडणुका झाल्या बरोबर. आणि त्यांची एक शहरात एकूण म्हणजे प्रतिमा मी शहराच्या नागरिकाकडून ऐकते. माझं मत म्हणजे माझं वैयक्तिक मत हे नाहीये की बाबा हा माणूस कुणाला काम करू देतच नाही. याचं उदाहरण आपल्याला आज समोर दिसतंय की 2011ला ज्या निवडणुका झाल्या होत्या तेव्हा अगोदरच्या 2-2.5 वर्षाच्या काळात SC आरक्षण होतं. त्यावेळेस खवतडे मेंबर धनु खवतडे हे अध्यक्ष होते आणि त्याच्यानंतर महिलांचं आरक्षण होतं. त्यावेळेस अरुणाताई दत्तू म्हणजे एकंदरीत निवडून येताना एका पार्टीला सोबत घेऊन निवडून यायचं. त्या पार्टीसोबत आपण नगरसेवक म्हणून निवडून आलो आणि त्याच्यानंतर त्याच पार्टीच्या अध्यक्ष म्हणून त्यांनी अरुणाताई दत्तूंना निवडून दिलं. निवडून दिल्यानंतर परत त्यांच्यावर त्यांनी अविश्वास आणला. त्यांना पदावरून दूर केलं. मग हे का होतंय? बरं हे एकदा झालं, पदावरून दूर केलं, त्यांना अविश्वास तुम्ही मंजूर केला, त्यांचं पद घालवलं तुम्ही. त्याच्यानंतर 1 वर्षाच्या कार्यकाळासाठी राखी कुंडुबेरी अध्यक्ष झाल्या. कार्यकाळ संपला त्यांचा. 2016ला निवडणुका झाल्या. परत तीच पुनरावृत्ती केली. परत शहा गटाकडून आदरणीय राहुल शहा आमचे नेते होते, भारत नाना भालके होते, सगळ्यांची मिळून आघाडी होती. त्यावेळेस पण भाजपची सत्ता होती. त्यांच्या विरोधात शहरातील सर्व नेते मंडळी म्हणून आघाडी केली. आघाडीच्या माध्यमातून आम्ही सगळे उमेदवार होतो. मला अध्यक्ष पदाचा त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली. अध्यक्ष म्हणून मी निवडून आले. निवडून आल्यानंतरही ते सगळे नगरसेवक होते. आता जे आहेत नगरसेवकाचे उमेदवार म्हणून जे आज आहेत विरोधी गटाचे, ते सगळेच नगरसेवक माझ्यासोबत होते. 1 वर्षाचा काळ लोटला. काम करत होतो आम्ही सगळे सोबत मिळून. पण माझं एक मत होतं, मी अध्यक्षपदाचा अर्ज भरताना आमच्या घरात माझे दीर असू दे आणि माझे मिस्टर असू दे, मी त्यांना अगोदरच सांगितलं होतं अध्यक्षपदाची उमेदवारी आज आपण दाखल करतोय, मी सही करते, याचे पूर्ण अधिकार मला तुम्ही दिले पाहिजे. मला काम करण्याची पूर्ण संधी तुम्ही मला दिली पाहिजे. तुमचा हस्तक्षेप मला नको आहे. त्यांनी मान्य केलं होते या गोष्टी. पण नगरपालिकेत ह्या माणसाला मान्य नव्हत्या ना या गोष्टी. त्यांनी लगेच 1 वर्षाचा काळ लोटल्यानंतर माझ्यावर देखील अविश्वास ठरावला. त्यांनी अविश्वास ठरावला, तक्रारी केल्या, बऱ्याच वेळेस काम करत असताना अडथळे आणले. पण विकास कामाला माझं एक मत होतं स्पष्ट की बाबा तुमचं काय असेल ते अडचणी, विकास कामाला कुठेही अडचणी येऊ देऊ नका. आपल्याला शहराच्या जनतेने एक विश्वासाने निवडून दिलेलं असतं. त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देऊ नका. हे काम कुठेतरी थांबवा. तर नाही, त्यांनी मान्य केलं नाही. त्याने अविश्वास आणला माझ्यावर. मंत्रालयात आम्ही हेलपाटे घातले. आमच्या सुनावण्या सुरू होत्या. पण तो काय अविश्वास त्यांचा पास झाला नाही. म्हणजे त्यांच्या तक्रारीला तिथं मंत्रालयात कुठं जागा मिळाली नाही. त्यांनी त्यांच्या ज्या ज्या तक्रारी होत्या त्या तक्रारीवर प्रत्येक तक्रारीवर माझं उत्तर होतंच. प्रत्येक तक्रारीचा खुलासा मी व्यवस्थितपणे अगदी दिला होता. त्यामुळे तो अविश्वास मान्य झाला नाही आणि माझं पद शाबूत राहिलं. आणि राहिला विषय तुम्ही विकास केला नाही असं मला प्रश्न विचारताय. आज शहरातून फिरताना तुम्ही बघा, सुसज्ज असं नाट्यगृह आज शहरात उभं आहे. हे आमच्या कार्यकाळात झालेलं आहे. आणि त्यांनी त्यांची जी पुस्तकात मांडलेलं आहे की बाबा हे सगळे जिल्हा नियोजन अंतर्गत मुळात त्यांना विचारा की तुम्हाला जिल्हा नियोजनावर पाठवलं कोणी? आमचा एक विश्वास होता ना की बाबा आपला माणूस जर जिल्हा नियोजनला गेला तर आपण सगळेजण म्हणून शहराचा विकास करू. नगरसेवक म्हणून निवडून आला तुम्ही, जिल्हा नियोजनला तुम्ही सदस्य म्हणून नगरपालिकेच्या सर्व सदस्यांनी तुम्हाला निवडून दिलं जिल्हा नियोजन सदस्य म्हणून. आणि हे झाल्यानंतर तुम्ही माझ्यावर अविश्वास ठराव आणता. म्हणजे एक विश्वास शहरवासियांनी म्हणा, नगरसेवकांनी म्हणा तुमच्यावर टाकला होता की बाबा हा माणूस आपला विकास एकूण म्हणून शहराचा विकास आपण करतोय आणि तो आपण कशा प्रकारे करावा. मग त्याच्यासाठी आम्ही सगळ्यांनी निवडून दिलं. तुम्ही जिल्हा नियोजन प्रत्येक पुस्तकात तुम्ही प्रत्येक मुद्द्याला टाकलं जिल्हा नियोजन. जिल्हा नियोजनचा निधी कसा काय एकट्याने आणला? नगरपालिकेत नगरसेवक नाहीत, ठराव होतो मंजूर, अध्यक्षाच्या सहीने ठराव जातो नगरपालिकेत. तुमची सही होती? तेच ना, अध्यक्ष म्हणून मी होते. मग आता हे तुम्हाला मान्यच नाही. सगळ्या गोष्टी जिल्हा नियोजनच्या होतात कशा? प्रस्ताव आता जातो, प्रस्ताव जिल्हा नियोजन आणि जिल्हा नियोजनला फक्त मंगळवेढा नगरपालिकेचा एकाच निधी येत नाही. संपूर्ण सोलापूर जिल्हा नियोजन आहे ते. सोलापूर जिल्ह्याच्या प्रत्येक नगरपालिकेला जिल्हा नियोजन अंतर्गतच निधी जातो. जिल्हा नियोजन अंतर्गत फक्त अजित जगताप एकटेच निधी आणतात.
हा देखील प्रश्न जनतेसमोर आहे. हम्म. मुख्यमंत्री असताना तुम्ही सगळे आमदार मी काम केलं असं म्हणू शकता का? बरोबर. मुख्यमंत्री म्हणून पदावर आहे ते काय काम करणार आहेत की नाही? त्याच्या पलीकडे महिला म्हणून काम करत असताना अरुणा दत्तूताईंना तुम्ही हेच केलं, पदावरून दूर केलं. मला एक महिला नक्की त्यांचा द्वेष कशावर आहे किंवा त्यांचा राग कशावर आहे हे आज तागायत समजलेलं नाही, की बाबा एक महिला म्हणून तिथं काम करते म्हणून तुम्हाला चालत नाही का अजून कोणत्या गोष्टीची अडचण आहे तुम्हाला? हे जर सगळं शहरातील नागरिकांनी बघितलं आणि आज तर तुम्ही अभ्यास केला तर हा माणूस बाकीच्या महिलांना काम करू देत नाही. आज स्वतःच्या पत्नीला, खरं तर ती बिचारी माझी मैत्रीण आहे सुप्रिया जगताप, त्यांना ते उद्या काम कसं करू देणार आहे? प्रश्न जनतेने खरं तर ह्या गोष्टीचा विचार करावा की हा माणूस बाबा अक्षरशः असं तुम्हाला सांगायचं आज आवर्जून सांगावं असं वाटतंय की भाजपच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अजून डिक्लेअर व्हायची होती. त्याच्या अगोदर संभाव्य उमेदवार होते तेजस्विनीताई. त्या घरी आल्यानंतर मला म्हणाल्या की तुमच्यावर जे 2-2.5 वर्ष अन्याय झालेत, तुमच्यावर जे तक्रारी झाले, तुम्हाला जे त्रास झालाय त्याच्या अनुषंगाने आज त्या म्हणाल्या की ग्राउंड रिपोर्ट मी फिरताना मला महिला म्हणतात की बाबा नगरपालिकेत जायला नको. म्हणजे इथपर्यंत महिलांची मनस्थिती होती की बाबा उद्या निवडून आल्यानंतर आपल्याला पण असा त्रास झाल्यावर काय करायचं, म्हणून महिला नगरपालिकेत जायला नको म्हणतात. मग आदरणीय पवार साहेबांनी आपल्याला 50% आरक्षण दिलेलं आहे नगरपालिकेत महिलांनी काम करायचं म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थेला. मग हे कोण आहेत या सगळ्या गोष्टी अडवणार? नेमकी चीड काय आहे अजित जगतापांना किंवा महिलांबद्दल? आता मी बऱ्याच ठिकाणी किंवा तुम्ही मला मगाशी बोलताना म्हणला की अरुणाताईंना त्रास, मला त्रास, आम्ही महिलांनी इथं कारभार पण केलं नाही. काय आहे ते नेमकं? काय काय चीड आहे ती? तो प्रश्न खरं तर त्याची आम्हाला पण अजूनपर्यंत सापडलेली नाही की बाबा नक्की अडचण काय आहे? महिलांना काम केलेलं चालत नाही का अजून काय गोष्ट, काय अडचण काय हे आम्हाला पण अजून समजलं नाही. ह्याच्या पलीकडे जाऊन तुम्हाला सांगायचंय सर, अरुणाताई दत्तू नगराध्यक्ष म्हणून चालल्या नाहीत. तुम्हाला अविश्वास ठराव त्यांच्यावर आणला तुम्ही. अरुणामाई नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला चालत नव्हत्या. माझ्यावर देखील तुम्ही अविश्वास आणण्याचा प्रयत्न केला, तो मान्य झाला नाही. योगायोगाने आम्ही त्या प्रत्येक गोष्टीला तुमच्या बरोबरीनं आम्ही ठाम उभे राहिलो किंवा आम्ही प्रत्येक तुमच्या कामात प्रत्येक गोष्टीत मी अगदी ठामपणे मी स्वतः उभी राहिली. हे त्यांचं दुर्दैव आहे तिथं. पण आज तुम्ही तुमच्या घरातली उमेदवारी देताय, मग उद्या नगरपालिकेत जाऊन तुम्ही तुमच्या पत्नीला काम करू देणार आहात का तुम्ही स्वतः जाऊन तिथं काम करणार? जनतेला देखील हा प्रश्न पडलाय ना आज. आज पत्नीची उमेदवारी तुम्ही डिक्लेअर करताय अध्यक्षपदासाठी, मग उद्या तिलाच तिथं जाऊन काम करू देणार आहात की नाही तुम्ही? प्रश्न जनतेला आहे हाच सगळ्यांसमोर. आणि या पलीकडे जाऊन मंगळवेढा नगर परिषदेला 2019-20-21 स्वच्छ भारत अंतर्गत पुरस्कार मिळालेले होते. आणि त्यावेळेस आमच्या सीओ होत्या पल्लवी पाटील ताई, त्या पण एक महिला सीओ होत्या बरं का. आणि माझं दुर्दैव आहे की मी महिला सीओ पाहिजे म्हणून दादाकडून मागून घेतली खरं तर. आणि आदरणीय अजितदादा मला त्यावेळेस म्हणाले होते की बाबा महिला चालते की नाही बघ, कारण महिला सीओ माझ्या अनुभवानुसार इतक्या व्यवस्थित काम करत नाही. म्हणजे दादानी मला सांगितलं होतं तरी पण मी मागून घेतली होती महिला. म्हणजे आपण महिला अध्यक्ष आहोत, सहकार्य करतील त्या. पण त्यांनी कहर केला. आम्ही दिल्लीला पुरस्कारासाठी गेलो होतो. माझ्यासोबत आदरणीय नानी होत्या आमच्या नगरसेविका भगीरथी दादा नागणे, त्या सभापती होत्या त्यावेळेस. मग आम्ही सगळे, मी माझे मिस्टर, आता मिस्टर तो सोबत लागणार दिल्लीपर्यंत जायचंय म्हटल्यावर, मग आम्ही दोघं आणि नानी आम्ही असे गेलो होतो. आणि त्यांच्यासोबत काही नगरसेवक पाटील मॅडम होत्या. त्यांनी इव्हन तिथं राजभवनमध्ये जातानाचे जे पास असतात ते पास सुद्धा त्यांनी झाकून ठेवले होते. म्हणजे पास आमच्यापर्यंत पोहोचू दिले नाहीत त्यांनी. तुम्ही किती जरी इथं मान्य केलं तरी नगराध्यक्ष म्हणून एक पद असतं ना मोठं, बरोबर. ते पदाला मान इथं तुम्ही नका देऊ त्या मान, पण तो तिथं मान मिळतोच आम्हाला. काम कोणी केले, नगरपालिका कुठले, अध्यक्ष कोण आहे ते तिथं विचारणं होतात आमच्या. तिथं पास न पास देता त्यांनी आम्हाला आत घेतलं, त्यांनी आम्हाला एंट्री दिली. हा तो भाग वेगळा, पण तुमची मानसिकता, तुमची मेंटॅलिटी काय आहे महिलांच्या बाबतीत? तिथं उभा केलं तुम्हाला, बाहेर उभा केलं त्यांनी. म्हणजे पास त्यांनी त्यांच्याकडे ठेवले, लवकर दिले नाही. 10चा टायमिंग होता, 10:30-11 पर्यंत मुद्दाम आलेच नाही. एंट्रीचा पास त्यांच्याकडे. अजून एक खरं गमतीचा हा प्रश्न आहे, खाली मैदानावर ही चर्चा आहे की तुम्ही त्यांच्यावर आतापर्यंत आरोप करताय की अजित जगतापांना महिलांनी काम केलेलं चालत नाही, अरुणाताई माळेंना त्रास, अरुणाताई दत्तूंना मागच्या त्रास, आणि मग आता ते त्यांच्या मिसेसला कशा पद्धतीने काम करू देते. त्या सगळ्यांसोबत अजून एक पद्धतीची चर्चा मैदानावर आहे, ती म्हणजे ज्यांच्या सोबत त्यांनी काम केले त्या प्रत्येकाच्या पाठीत खंजीर खुपसून ही मंडळी सुराली, असा एक आरोप होतो. तुम्ही त्यांच्यासोबत सहकारी म्हणून काम केले. कधी राहुल शेट्टी असतील, भारत नाना असतील, कालच्या दामाजी कारखान्याच्या निवडणुकीमध्ये आमदारांवर असतील.
या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप करून देखील पुन्हा या निवडणुकीमध्ये आपण उभा राहून शहरातले लोक आपल्याला मतं टाकतील हा जो त्यांना विश्वास वाटतो. तिथलं राजकारण तुम्ही जवळून बघितले, नगराध्यक्ष म्हणून काम केलंय. शहर त्या मेंटॅलिटीज आहे का पुन्हा मदत करण्याची आणि ते काय सगळ्या गोष्टी? नाही. हम्म. त्यांना जरी वाटत असेल की बाबा मी आज राष्ट्रीय म्हणजे पक्ष सत्ता आहे, केंद्रात सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे, म्हणून त्या पक्षाची उमेदवारी आहे म्हणजे मी निवडून येतोय. हम्म. ते जरा ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये जातात. हम्म. आम्ही त्यांना जवळून पाहिले की बाबा आमच्या निवडणुकीच्या वेळेस 2016च्या निवडणुकीच्या वेळेस राहुल शहा शेट्टी आमचे नेते होते हम्म. आणि भारत नाना पण होते सोबत. परंतु त्यांनी निवडणूक झाल्यानंतर एक असं हे केलं होते की बाबा राहुल शेट्टी आमचे नेते. हम्म. पार्टी मिटिंग ज्या होतील हम्म. नगरपालिकेत जाण्यासाठी जे विषय आणतील ते अगोदर पार्टी मिटिंग व्हायची, शेट्टींच्या वाड्यात अगोदर होणार आणि मग तुम्ही नगरपालिकेत जायचं ते विषय घेऊन. हम्म. पण त्यांनी एकही पार्टी मिटिंग होऊ दिली नाही. हम्म. कधी शेट्टींचं मत त्यांनी मान्य केलं नाही. उलट शेट्टीवर आरोप केले की हे फक्त अध्यक्षांचं ऐकत असतं. हम्म. म्हणजे त्यांना ते मान्य झालं नाही. शेट्टींच्या वाड्याला त्यांनी लाथ मारली. हम्म. त्याच्यानंतर आदरणीय भारत नाना भालके स्वर्गवासी झाल्यानंतर पोटनिवडणुका लागल्या. हम्म. त्याच्यानंतर देखील भगीरथ दादा ज्यावेळेस निवडणुकीला उभे राहिले, सामोरे गेले, त्यावेळेस त्यांना देखील त्यांनी असंच केलं. हम्म. म्हणजे दादांना त्यांनी विरोध केला. हम्म. आणि याच्या पलीकडे जाऊन सांगते, आज ज्या गटातून त्यांनी उमेदवारी घेतलेली आहे, समाधानदादा अवताडे आमदार साहेब आहेत, त्यांना देखील त्यांनी कारखान्याच्या निवडणुकीच्या वेळेस समाधानदादा यांना चोर म्हणण्याचं धाडस संपूर्ण शहरात कुणी केलेलं नाही. आमदार साहेबांना, त्या आमदार साहेबांना चोर म्हणण्याचं धाडस या माणसाने केले. हम्म. आज जरी आमदार साहेब पक्ष आहे म्हणून त्यांचा प्रचार करत असतील, तर त्यांचे कार्यकर्ते जे आहेत त्यांच्या मनाला कुठेतरी खेद असणारच आहे ना की बाबा ह्याने आमच्या नेत्याला असं बोलले. हम्म. मग तुम्ही कोणत्या जीवावर आज मतदान मागता शहरात फिरत असताना? हम्म. मग एवढा काय विश्वास आहे तुमचा की बाबा शहर मला मतदान करणार आहे आणि शहरातले लोक मला पसंत देणार आहे? हम्म. शक्यच नाही ना, कारण शहर काही आंधळं नाही किंवा शहरातली जनता इतकी पण साधी बोळी नाही. हम्म. मला सांगते साहेब, या माणसाची वृत्ती अशी आहे, आज एकंदरीत तुम्ही जे विचार त्याच्याबद्दल फक्त लोकांचं लुबाडण्याचा विषय नाही, तर पैसे बुडवण्याची देखील वृत्ती या माणसाची आहे. हम्म. ते मग त्या ठिकाणी किरकोळ किराणा मालाचा असू द्या किंवा मग पुजाऱ्याचा असू द्या, ब्राह्मणाचा असू द्या किंवा खव्याचे पैसे असू द्या, हम्म. त्यांच्या या स्कीमचे आम्ही देखील लाभार्थी आहोत. अशा प्रकारे त्यांनी अनेक जणांचे पैसे बुडवलेले आहेत. हा. म्हणजे अक्षरशः त्यांची बिलं त्यांनी दिलेली नाही. हम्म. आज संपूर्ण नगरपालिकेतील मंगळवेढाची जी जनता आहे, आज संपूर्ण जनता बघते की अजित जगताप महिलांच्या बाबतीत त्यांचं काय मनस्थिती आहे किंवा त्यांची मानसिकता काय आहे. त्यांनी मला जो त्रास दिला होता तो अक्षरशः, अजून एक उदाहरण तुम्हाला सांगते, तेजस्विनीताई कदम भाजपचा संभाव्य उमेदवार होत्या नगराध्यक्ष पदाच्या. त्या जेव्हा त्यांची चर्चा सुरू होती अध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी, त्या घरी आल्या होत्या. म्हणजे माझे अध्यक्ष म्हणून ते मला भेटण्यासाठी आले होते की बाबा कशा प्रकारे आपण उमेदवारी निवडणूक लढवायची, कशा प्रकारे काम करायचं. त्या मला स्पष्ट अशा म्हणाले की तुम्हाला झालेला त्रास बघून, म्हणजे 5 वर्षाच्या कार्यकाळात एका महिलेला जर एवढा त्रास होत असेल तर त्या नगरपालिकेत जाऊन आपण काय करायचं. आणि महिला तयार नाहीत आज उमेदवारी घ्यायला. नगरपालिकेत जाऊन उद्या निवडून आल्यानंतर हा असा त्रास होत असेल त्यापेक्षा आम्ही घरात बसलेलं बरं. त्यांचं हे वाक्य होतं की नगरपालिकेत जाऊन हे असा त्रास भोगण्यापेक्षा आम्ही गृहिणी म्हणून घरात बसलेलं बरं. हे माझं वाक्य नाही, तेजस्विनीताई कदमनी मला त्या दिवशी घरी येऊन सांगितले की आज शहरातील महिलांची अशी मानसिकता आहे. म्हणजे आदरणीय पवार साहेबांनी आम्हाला आरक्षण दिले, 50% आरक्षण महिलांना दिले की बाबा महिला चांगल्या प्रकारे ज्या अर्थी त्या घर इतक्या चांगलं सांभाळू शकतात, त्या अर्थी नगरपालिका देखील, एक स्थानिक स्वराज्य संस्था देखील ते चांगले सांभाळू शकतात. म्हणून त्याने विश्वासाने त्यांनी आरक्षण दिले. त्या आरक्षणाला कुठेतरी ह्या सगळ्या गोष्टींनी कुठेतरी आळा बसताना आज दिसतोय. तुमच्यावर तुम्ही म्हणताय की आम्हाला कामं करू दिली नाही, तुमच्या काळात काय कामं झाली आणि काय होऊ शकली असतील ती कशामुळे झाली? कामं करू दिली नाहीत त्यांनी. एकंदरीत 5 वर्षाचा कार्यकाळ असतो. आमचं एक विजन होतं की 5 वर्षाच्या कार्यकाळात आपण मंगळवेढा शहराचा पूर्ण कायापालट करणार. त्यांनी कामं करू दिले, त्यांनी अडथळा आणले, परंतु हे सगळं करत असताना आज ते जे प्रश्न विचारतायत की विरोधी उमेदवार जे आहेत सोमनाथ माळी यांच्या पत्नी नगराध्यक्ष होत्या, पण नगराध्यक्ष काळात मी काय काय कामं केलेत, तुमचा इतका विरोध असताना देखील आम्ही ही कामं केलीत. ही कामं कदाचित त्यांना दिसत नसतील किंवा त्यांना माहित नसेल, माहित पण नसेल की बाबा हे कामं झालेत आपल्या शहरात. आज ते त्यांच्या कामाचा अहवाल जे देत आहेत त्याच्यावर त्यांनी उल्लेख केला नाना पार्कसाठी निधी आणला म्हणून. मुळात नाना पार्क हा विरंगुळा केंद्र ज्येष्ठ नागरिकांचा हा एक अगदी म्हणजे जिव्हाळ्याचा विषय होता. ज्येष्ठ नागरिक माझ्याकडे सगळे घेऊन आले होते की निवेदन घेऊन
की मॅडम आम्हाला असं असं विरंगुळा केंद्र पाहिजे आमच्यासाठी, की वय झाल्यानंतर आम्हाला कुठेतरी बसून आम्ही कसं करतो, आमच्या नानी सदस्य होत्या. म्हणजे नानींचं तिथे एक मंदिर आहे, दुर्गा माता मंदिर म्हणून. त्या मंदिरात बसून सभा घ्यायची किंवा कुणाच्या तरी घरी मोठ्या हॉलमध्ये बसून सभा घ्यायची. मसाप शाखा दामाजीनगर ही साहित्य परिषदेची एक संस्था आहे मंगळवेढ्यात. त्याची मी सदस्य आहे. त्यात पण आदरणीय जडे सर आहे. मग ते सगळे ज्येष्ठ नागरिकांनी एक निवेदन माझ्याकडे आणलं होतं, की आम्हाला असं असं विरंगुळा केंद्र पाहिजे. आणि जनतेतून अध्यक्ष निवडून आल्यानंतर एक अध्यक्षांना अधिकार दिले होते, की 15% नफा फंडातून 15% निधी खर्च करण्याचा अधिकार फक्त अध्यक्षांना वैयक्तिक आहे. मग त्या निधीच्या अनुषंगाने आम्ही विरंगुळा केंद्रासाठी निधी म्हणजे प्रस्ताव दिला मी. माझ्या पत्र दिले, की विरंगुळा केंद्रासाठी असा निधी पाहिजे. त्यासाठी जागा उपलब्ध नव्हती. मग ते जागा नगरपालिकेच्या नावावर करून घेण्यासाठी आम्ही सिटी सर्वेला पत्र दिलं. एकंदरीत 7 जागा होत्या. त्यात म्हणजे एकच पत्र दिलं 7 जागेचे, की ह्या सगळ्या त्यातील एक जागा होती विरंगुळा केंद्रासाठीची जागा होती. तर त्यांनी काय केलं, त्याच्या शेजारचा गोळे प्लॉट होता. तो नगरपालिकेच्या नावावर करून घेतला. पण विरंगुळा केंद्रासाठी जी जागा दिली होती, ती सिटी सर्वेत त्यांनी ती नावावर करू दिली नाही. नेमकी तीच जागा त्यांनी त्यात वगळली. म्हणजे इथपर्यंत तुम्ही ज्येष्ठ नागरिकांच्या भावना दुखावताय. म्हणजे इतक्या खालच्या थराला तुम्ही जाता आणि आज तुमच्या अहवालात तुम्ही टाकताय, की नाना-नानी पार्कसाठी आम्ही निधी आणला. मुळात तो विरंगुळा केंद्रच तुम्ही होऊ दिला नव्हता. आणि हे काय मी वैयक्तिक बोलत नाही. तुम्ही कोणत्याही ज्येष्ठ नागरिकांना आज माझ्या परस्पर जाऊन विचारा, की बाबा ही विरंगुळा केंद्र वास्तू बांधण्यासाठी तुम्हाला किती अडथळे आले. स्वतः ज्येष्ठ नागरिक मला म्हणत होते सगळे, की आपण सगळेजण मिळून मॅडम आम्ही तुमच्यासोबत येतो. आपण सगळे मिळून अजितदादाकडे जाऊया या विषयासाठी. आता अजून एक सांगा मला, की हे सगळं होताना उद्या तुम्ही वाक्य वापरलं मला, की तेजस्वीताई कदम तुम्हाला अशा म्हणाल्या, की शहरामध्ये महिला नगरपालिकेत जायचं म्हणलं तर भीती वाटते. कारण ज्या पद्धतीचा त्रास तुम्हाला आणि अरुणा दत्तूंना झालाय. तर काय होईल वाटतं ह्या सगळ्यामध्ये? आता कारण समोर 2 उमेदवार महिला आहेत. आज एका बाजूला सुनंदाताई इथं नगराध्यक्ष पदाला, दुसऱ्याला त्यांच्या मिसेस आहेत. मुळात हे एका बाजूला महिलांमधलं भीतीचं वातावरण आणि आता पुन्हा 2 महिला नगराध्यक्ष पदासाठी उभा राहिल्या. दोन्हीकडे कसं बघताय? या वातावरणामध्ये ह्या कुठल्या महिला असं वाटतं ज्या आधार देतील इथल्या सगळ्या जनतेला? आणि या दोन्ही नगराध्यक्ष पदाचे इमेज बघितल्यानंतर तुम्ही माजी नगराध्यक्ष राहिल्या, तुम्ही एक महिला म्हणून इथं कारभार केलाय. एक महिला या 2 महिलांकडे कशा नजरेने बघते? एकंदरीत काम करत असताना आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे ते माझ्यासमोर आणून असे गट्टे टाकायचे सही करण्यासाठी. त्यांच्या पत्नी स्वतः उमेदवार आहेत. त्यांना त्या गोष्टी सोप्या जाणार आहेत. मग ते गैरव्यवहाराचं असू द्या किंवा कोणतेही काम असू द्या, की बाबा बाहेरच्या महिलांना तुम्ही एवढा दबाव आणू शकता. मी ऐकलं नाही हा भाग वेगळा. तर मग पत्नीला तुम्ही कोणत्या प्रकारचा दबाव आणू शकता? आणि तिला बिचारीला ते मान्यच करावं लागेल, कारण तिला घरात राहायचंय, संसार करायचा. नवरा सांगेल तसं तिला ऐकावं लागणार आहे. आणि त्याच्या विरोधात उमेदवार आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत आधी. इतक्या ऍक्टिव्ह महिला आहेत. आज शहरात फिरत असताना जनमानसात देखील त्यांचं म्हणजे प्रत्येक नागरिकाचं मत आहे, की बाबा हे उमेदवार आपल्या अध्यक्षपदासाठी अगदी योग्य आहे. त्या बोलतात चांगल्या, स्पष्ट वक्ता आहे त्यांचा. आणि त्याच्या पलीकडे त्याने ठामपणे सांगितले, बाबा मी निवडून आल्यानंतर माझ्या घरातील कोणी हस्तक्षेप तिथं करणार नाही. आणि त्या आहेत धाडसी तेवढ्या, त्या करू शकतात. एकंदरीत त्यांनी उमेदवारी जाहीर झाल्यापासून ते माझ्याकडे येतात आणि मला म्हणतात, की तुमचे अनुभव सांगा. काम कशा प्रकारे करायचंय, कसं काम करायचंय, म्हणजे इतकी त्यांची उत्सुकता त्या कामाबद्दल आहे. आणि याच्या पलीकडे शहरातील लोकांचा जो हे आहे, एक मनात भीती बसलेली आहे, बाबा माझ्यावर दबाव आणल्यानंतर बाबा महिला बाहेर येत नाही. पण त्याच्या विरोधात जाऊन मी जे स्टँड घेतलेला आहे, तो देखील एक वाखाणण्यात जो का शहरातील महिलांना आहे, की बाबा आदर्श आहे त्यांच्या समोर तो पण. त्यामुळे महिला मागे पडतील असा विषय नाही. त्यांना घाबरून बसणार फक्त त्यांच्या पत्नी बसू शकतात, बाकीच्या महिला कोणी बसणार नाही. त्यामुळे त्यांच्या तोडीनं आज आमच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे उमेदवार आहेत आदरणीय आबिताई, अगदी योग्य आहे. आणि शहराने त्यांना भरघोस मतांनी खरंच मान्यता द्यावी. तर या होत्या या मंगळवेढा नगर परिषदेच्या माजी नगराध्यक्ष अरुणाताई माळी. तर मी अगदी या मुलाखतीची सुरुवात केलीच त्यावेळेला म्हणालो होतो, की इतर असलेले जे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार आहेत त्यांचे पती आणि एकूणच पक्ष खरं तर ज्यावेळेला त्यांच्यावर आरोप होतोय, 20 वर्षामध्ये तुम्ही या नगरपालिकेमध्ये काय केलं? तुम्ही वेगवेगळ्या कारणानं हस्तक्षेपामध्ये अग्रभागी आहात. वेगवेगळ्या कारणानं इथं नामधारी लोक बसवून तुम्ही त्या ठिकाणी स्वतःच सगळं चालवायचा इथं प्रयत्न केला. अर्थात ताई म्हणतात की तुम्ही बऱ्यापैकी हाणून पाडला आणि त्यामुळेच काही विकास कामं झाली आणि राहिलेली विकास कामं ही केवळ त्यांच्या हस्तक्षेपामुळे झाली नाहीत. या पद्धतीचे आरोप सुद्धा ताई यांच्यावर करतायत. या सगळ्या वातावरणाच्या मध्ये जी चर्चा सगळ्यात महत्वाची होती ती म्हणजे अरुणाताईंची मिस्टर सोमनाथ माळी हे त्या ठिकाणी तीर्थक्षेत्र विकास आघाडीमधून उमेदवार आहेत.
आणि कुठेतरी सतत ज्या वेळेला अजित जगतापांवर पत्रकार असतील किंवा तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे नेते असतील, तुम्ही काय केलं हा आरोप करताय, त्यावेळेला मिस्टर नगराध्यक्ष तिथं आहेत म्हणजे यांचे पती, त्यांना विचारा अशा पद्धतीचा स्टँड त्यांचा आहे. आणि म्हणून आजची मुलाखत होती की नेमकं या मिस्टर नगराध्यक्षांच्या मिसेसनी काय केलंय या नगरपालिकेमध्ये आणि का कारभार करू शकल्या नाही, त्या काय अडचण आहे त्यांची, या संदर्भातला खरं तर आजचा व्हिडिओ होता. आणि खरं तर ते ज्या बोलून दाखवतायत ती बाब अतिशय गंभीर आहे. त्यांचं म्हणणं असं आहे की अरुणा दत्त असतील किंवा अरुणा माळे असतील, आम्हा दोघींना त्यांनी बाहेरच्या बायकासून कारभार करू दिला नाही. उद्या त्यांच्या घरातल्या बायकोला ते कशा पद्धतीने कारभार करू देतील हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. ज्या पद्धतीने इथं मैदानावर चर्चा आहे ती पुन्हा ताईने अधोरेखित केली की इथं राहुल शेट्टीच्या पाठीत खंजीर खुपसलाय. भारत नानांची मदत विसरून त्यांनी भगीरथदादांना विरोध केला. आणि या शहरामध्ये अवताडेंना चोर म्हणायचं धाडस कोणाचं नव्हतं, ते धाडस पहिल्यांदा त्यांनी केलंय. आणि त्यामुळे त्यांना मानणारा जो वर्ग आहे इथं, मग तो भारत नानांना मानणारा वर्ग असेल, राहुल शेट्टींना मानणारा वर्ग असेल किंवा इथं आता अवताडेंना मानणारा वर्ग असेल, हे सगळं विसरून त्यांना कसा मदत करेल हा प्रश्न देखील ताई या निवडणुकीच्या निमित्तानं व या मुलाखतीच्या निमित्तानं इथं उपस्थित करतायत. आपण यांना उमेदवार विचारले कोण तुल्यबळ आहेत. अर्थात त्या ठिकाणी सुप्रियाताई जरी त्या ठिकाणी असल्या तरी उद्या अजित जगतापांनी इतरांच्या महिलांना काम करू दिलं नाही तर ते स्वतःच्या महिलांना काय काम करू देतील, त्यामुळे तिथे त्यांची मुस्कटाबीज होईल. परंतु अभिने सांगितलंय ठामपणानं की इथला कारभार मी करायला सक्षम आहे, त्यामुळे अभि कारभार करतील या पद्धतीची त्यांची भूमिका आहे. तर हे सगळं असलं तरी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये महिला हा घटक आजच्या मुलाखतीमधला अतिशय महत्वाचा आहे. मुळात त्यांनी मगाशी बोलताना सांगितलं की शरद पवार साहेबांना 50% म्हणजे महिलाचं आरक्षण आहे, ते दिलं खरं. परंतु खऱ्या अर्थाने इथला कारभार हा त्या ठिकाणी महिलेला करता आलाय का, हा खरा लोकशाहीला जिवंत ठेवणारा प्रश्न आहे. मुळात गावच्या सरपंच पदापासून ते आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांपर्यंत हे चित्र दिसत आलंय की महिला ह्या फक्त नामधारी राहतात, कारभार त्यांचे मिस्टर येऊन करतात आणि त्यातूनच मग मिस्टर सरपंच, मिस्टर नगराध्यक्ष, मिस्टर महापौर या पद्धतीच्या परंपरा आणि तशा पद्धतीच्या चर्चा होतात. परंतु उद्या मंगळवेढ्यामध्ये तशा पद्धतीची निवडणूक झाली तर जगतापांचं सीट बसलं तर मिस्टर जगताप काम करू शकतात. अवतारे बसले तर इथे त्या ठिकाणी अभिच काम करतील हा विश्वास तर त्या लोकांना देत आहेत. उद्याच्या निवडणुकीमध्ये मतदानारूपी जनता कशा पद्धतीनं बाहेर येणार आहे, कशा पद्धतीचा निर्णय घेणार आहे, कुठल्या मुद्द्यावर मतदान करणार हे पुढे निकाल 21 तारखेला ठरेल. परंतु तुर्तास तरी ही महिलांची शक्ती, ही महिलांची ताकद नगरपालिकांच्या निमित्तानं नव्हे तर देशभरातल्या सर्वच निवडणुकांमध्ये त्या ठिकाणी निश्चितपणानं अबाधित राहावी. त्यांना त्यांच्या हक्काचे मिळालेले जे काही अधिकार आहेत ते वापरता यावे, त्यांना सक्षमपणानं काम करता यावं. आणि घरामध्ये कारभार करत असताना एक पुरुष जितका जबाबदारीने कारभार करू शकतो त्याहून कित्येक पटीने जास्त एक स्त्री कारभार करू शकते. त्याच्या अनेक वेळा महिलांनी आपला आपला प्रपंच ज्यापर्यंत काटकसरीने करतात ते करून दाखवले. त्यामुळे कुठंतरी उद्या या शहराला ज्या कोणी मिळतील म्हणजे अवताडेताई मिळून किंवा जगतापताई मिळून त्यांनी आपला कारभार हा निश्चितपणानं महिला म्हणून सक्षमपणानं करावा आणि या शहराला जी राहिलेली कामं आहेत ती कामं पूर्ण करून चांगले दिवस द्यावेत इतकी साधी अपेक्षा व्यक्त करतो आणि आम्हाला वेळ दिला. पाठीमागचे सगळे अनुभव तुम्ही खरं तर शेअर केले. खरं तर तुम्ही फार स्पष्ट बोललाय. मला माहित नाही मुलाखत उद्या किती वादळ या आपण मंगळवेढा शहरामध्ये निर्माण करणार आहे. पण वेळ दिला त्याबद्दल